ए बानू, बा तू केव्हा आलास रे? अगं आता चालू. ती झोपली नाहीस वय अजून? नाही. कसला विचार चाललाय तुझ्या डोसक्यात? कुठं काय? अगं बा आहे म्या तुझा, मला सांगणार नाहीस वय? अगं सांग काय झालं हाय? बार आख्याना जवादरनं गंगा देवींचा विषय निघाला आहे. जवादरनं माझं मनच थाऱ्यावर नाही बघ. ए बानू, अगं काय झालं हाय? तुला कोण काय बोललं का? म्हणजे मगाशी म्या बोललो तुला, म्हणजे समजे जण बोलले, पण ते तू मनाला लावून घेऊ नगस. अगं सोडते. अरे वय रे बा, पर मनात राहून राहून त्यांचाच विचार येतो या बघ. मला असं वाटतं का त्यांचं काय बी चुकलं नाही जे झालं त्यामध्ये. अगं वय असल असल नाही बा, तसंच हाय. माझं मन मला सांगतंय. आणि का कुणास ठाऊक त्यांचा विषय निघाला ना का मला असं वाटतंय का ह्या बी देवांवर प्रेम केलंच की. मग राहून राहून असं वाटतं का मला बी समजे असंच बोलत असत्याल होय. अगं तू त्याचा विचार नको करूस आता. बा तुला विचारू का? माझा त्यांचा काय बाय संबंध असेल होय? का आता ते म्या कसं सांगणार ग? पर एक आहे बघ, तुझं देवांवर प्रेम होत, देवासंग तुझं लगीन बी झालं. पर गंगा देवी त्यांचं कुठं झालं असं? त्या तर स्वर्गामध्ये गेल्या की. होय र, पर त्या तरी काय करणार? एकल्या पडल्या असतील त्या. हा आता असं रागवून जायला नग होतं त्यांनी, पर आता तसं झालं. अगं होय असं. बार मला हे समजून घ्यायचं आहे बघ आता. होय. अगं पण आता कोणच नाही विचारायचं. ते नाही ठाव मला, पर हे समज मला विचारायचंच आहे बघ. आणि जो पतूर मी विचारत नाही तो पतूर माझं मन शांत होणार नाही. ए बानू. काय रे बा? अरे आता बोल की. तू महाराजांनी समज विचार, जे जे आहे ना ते समज सांगताल बघ तुला. आणि गंगेने श्री महादेवांना विवाहासाठी विचारले. अगदी बरोबर देवी. आणि त्यानंतर श्री महादेवांनी त्यांचा प्रस्ताव धुडकावला. मुनिवर, तुम्ही जे सांगितले आहे ते मला आठवते आहे. श्री महादेवांनी योग्यच केले. आपण माझ्याशी विवाह करावा यासाठी मी प्रतीक्षा करेन. सती पुनर्जन्म घे. मी पुन्हा सतीशीच विवाह करेन. सती इतकं मी कोणावरही प्रेम करू शकत नाही. एकच सांगते, ह्या गंगेच्या रोमारोमात फक्त एकच प्रतिध्वनी उमटत राहील. महादेव. गंगा, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला वरदान देतो की कोणत्याही पापभ्रष्ट जीवाचे पापक्षालन करण्याची क्षमता तुझ्यात अनंत काळ राहील. तुझ्या स्पर्शाने सर्व पाप नष्ट होतील. नारायण नारायण. परंतु ही शिवलीला पहा. श्री महादेवांनी श्री गंगा मातेला असा आशीर्वाद दिला की तुझ्या स्पर्शाने कोणत्याही पापाचे परिमार्जन होईल आणि अनंत काळ तू शुद्ध राहशील.
त्यानंतर तारकासुराच्या दैत्यांनी स्वर्ग अशुद्ध केला आणि सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे श्री ब्रह्मदेव गंगा मातेला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी निवेदन घेऊन आले. श्री गंगा माता तयार झाली खरी, परंतु त्यावेळी तिने जे सांगितले ते अत्यंत महत्वाचे होते. मी स्वर्गात निवास करण्यास तयार आहे, पण माझी एक अट आहे. अट? कोणती अट देवी? मी पृथ्वीवर पुन्हा तेव्हाच परत येईल जेव्हा प्रत्यक्ष श्री महादेव मला आवाहन करतील. मुनिवर, पार्वती देवींचे पुढे काय झाले हे ऐकण्यात मला रस आहे. मुनिवर, आपण हे सांगावे की पार्वतीचा जन्म झाला, तिने काय साधना केली ह्याबद्दल आपण सांगावं. नारायण नारायण. देवी आणि इथे उपस्थित सर्व श्रोते हो, मी आता त्या कथेकडे येणार आहे जेव्हा श्री सती देवींनी मैनावतींच्या पोटी जन्म घेतला आणि श्री महादेव आणि श्री पार्वती देवी यांच्या मिलनाच्या आशा पल्लवित झाल्या. आपल्या कन्येच्या जन्मानंतर आपल्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रसन्नता आली आहे. होय स्वामी. साक्षात आदिशक्तीच्या रूपाने आपल्या कन्येने जन्म घेतला हे देखील आपलं भाग्यच आहे देवी. काय झालं देवी? आपण एकदम शांत झालात? स्वामी, मला आपल्या कन्येची काळजी वाटत आहे. देवी, हे काय बोलत आहात तुम्ही? कसली काळजी? या हिमावंची पुत्री आहे ती. तिला इतकं सुखात ठेवेल की सर्व जणांना त्याचं अप्रूप वाटेल. त्याबद्दल मला शंकाच नाही स्वामी, परंतु मला काळजी वाटते आहे ती वेगळ्याच कारणाची. देवी, तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्ही कृपया स्पष्ट सांगा. स्वामी, आपण आपल्या कन्येला सुखरूप आणि आनंदात ठेवू यात शंकाच नाही, परंतु मी हिला शिवापासून अर्थात श्री महादेवांपासून दूर ठेवणार आहे. हे काय बोलत आहात आपण? होय स्वामी, मी माझ्या पार्वतीला श्री महादेवांची आराधना करू देणारच नाही. आपण आपल्या कन्येचं गंगेचं दुःख आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे. असं असताना मी पार्वतीला महादेवांची आराधना कदापिही करू देणार नाही. देवी, मी आपलं दुःख समजू शकतो, पण जे घडलं ते विधिलिखित होतं. त्यात आपण हस्तक्षेप कदापिही करू शकलो नसतो. पण यावेळी मी तसं घडूच देणार नाही. देवी, आपण कितीही प्रयत्न केले तरी परमनियतीने जे ठरवलं आहे तेच घडणार आहे. आणि ते काय आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे. देवी, मी तुमच्यावर कोणतेही बंधन लादणार नाही. तुम्ही देखील तिच्यावर कोणतेही बंधन लादू नये असं मला वाटतं. अर्थात निर्णय तुमचा आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. पण माझ्याशी विवाह करताना शरीर आणि आत्मा एका विशिष्ट अवस्थेत असणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा त्या ऊर्जेत कसं वावरायचं हे ध्यानात न येऊन तुझा मृत्यू झाला असता. आज मी सांगतो, मी 12 वर्ष चंदनपुरीत होतो तेव्हा देखील बानूला एका विशिष्ट उंचीवर नेण्याचा मी प्रयत्न करत होतो.